नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही आताची सर्वात मोठी व तांत्रिक हेडलाईन की आता शेतकऱ्यांना 30 जून पूर्वीच कर्जमाफी मिळू शकते। तर काय ही संपूर्ण माहिती A to Z आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळू शकते, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी काय करावे लागेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील आता कोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये प्रामुख्याने फायदा होऊ शकतो आणि कोणते शेतकरी निकषाच्या अभावी किंवा अटी व शर्तीच्या अभावी वगळल्या जाऊ शकतात, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर जूनमध्ये सांगितले, पण आता जूनमध्ये उरले फक्त 15 दिवस, तर कोणत्या तारखेला जूनमध्ये कर्जमाफी होऊ शकते ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण बघूया की आजच्या विषयामध्ये काय हे महत्त्वाचं आहे। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची लवकर होण्याची शक्यता आहे। 21 ते 22 मे 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीच्या जी आहे ती मंजुरीसुद्धा मिळू शकते। उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला। मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। बैठका झाल्या, आतापर्यंत मंजुरी का मिळाली नाही, असे शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा उद्भवत आहेत। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी वर्षानुवर्षाची प्रतीक्षा आता संपणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रातील शेतकरी जर बघितला आपण कर्जमाफीची वाट पाहून आता थकलेले आहेत। अशातच जर बघितला तर बैठका होतात, अहवाल पण तयार होतात, पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे काही अद्यापसुद्धा आलेले नाही। पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाही हे चित्र अजूनसुद्धा चालू झाले आहे। शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे, बँकांचे हप्ते थकले आहे, पुढच्या हंगामासाठी नवीन कर्ज मिळत नाही। आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपलेला आहे। अशातच या सगळ्या संकटात कर्जमाफी हाच एकमेव दिलासा असल्याचे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना वाटत आहे। आता मात्र या दिशेने काही महत्त्वाच्या हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत। राज्य शासनाने कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवालसुद्धा सादर केलेला आहे। बँकांनी थकीत किंवा नियोजित शेतकऱ्यांची माहिती शासनाला सुद्धा दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी सातारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात सुद्धा असे सांगितलेले आहे की 30 जूनपूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, त्याचबरोबर प्रोत्साहन अनुदानाचा लाभसुद्धा देणार। बघू शकता सातारा येथे कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केलेली आहे। आता जी झालेली बैठकीत सुद्धा त्याला मंजुरी मिळाली आणि पुन्हा एकदा 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे। उच्चस्तरीय समितीचा अहवाल आतापर्यंत काय झाले हे सांगतो, आपण बघूया। कर्जमाफी गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला असून 14 मे रोजी महत्त्वाची बैठकसुद्धा संपन्न झालेली आहे। मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री यामध्येही चर्चा झालेली आहे। कर्जमाफीसाठी राज्य शासनाने एक उच्चस्तरीय स्थापन केलेली होती। या वरिष्ठ समितीच्या अधिकारी, बँक प्रतिनिधी आणि कृषी तज्ज्ञ यांचा समावेशसुद्धा करण्यात आलेला होता। या समितीने सगळ्या बाजूंनी विचार करून त्यासंबंधीचा अहवाल सादर केलेला आहे। त्याचबरोबर सर्व बँकांनी थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीसुद्धा शासनाकडे जमा केलेली आहे। या सगळ्या माहितीच्या आधारे कर्जमाफीचा आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्याचं जर आपण बघितलं तर 14 मे 2026 रोजी जी झालेली उच्चस्तरीय समितीची एक महत्त्वाची बैठक झाली, त्यामध्ये मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री हे एकत्र या बैठकीत संपन्न झालेले आहे। या बैठकीत समितीचा अहवाल सखोल आढावा घेण्यात आला, काही निकषांमध्ये बदल सुचवण्यात आले आणि काही नवीन घटक समाविष्ट करण्यात सुद्धा आलेले। आता हा सुधारित अहवाल येत्या मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये सुद्धा सादर झालेला आहे। 21 आणि 22 मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक कर्जमाफीसाठी निर्णायक क्षणी ठरू शकते। मुद्दा काय, 21 ते 22 मे 2026 रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा सुधारित आढावा सादर केला जाऊ शकतो। आता सगळ्यात महत्त्वाची तारीख ती म्हणजे 21 आणि 22 मे। या 2 दिवसापैकी एखाद्या दिवशी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा सुधारक अहवालसुद्धा मांडण्यात येऊ शकतो। जर हा अहवाल बैठकीत मंजूर झाला तर कर्जमाफीचा शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा निर्गमित होऊ शकतो। तर कर्जमाफीचा जर GR झाला तर कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू होऊ शकते। GR आल्यानंतर जरी प्रक्रिया सुरू झाली त्यामध्ये आधी पात्रता तपासली जाईल आणि कर्जमाफीची थेट रक्कम बँकांना दिलेली असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे। यामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी बघितलं तर 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असे सुद्धा त्यांनी नमूद केलेले आहे। म्हणजेच ही मंत्रिमंडळाची बैठक आता सर्वात महत्त्वाची असणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितलेलं आहे की जे शेतकरी नियमित कर्ज भरतात किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी ही कर्जमाफी मिळणार आहे। आतापर्यंत मंजुरी का मिळाली नाही? गेल्या 3 ते 4 मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा अहवालसुद्धा मांडला जात आहे, पण प्रत्येक वेळी मंजुरी टाळली, हे खरे आहे। काही महिन्यापासून कर्जमाफीच्या मंजुरीबाबत अनेक वेळा अशा मागण्या झाल्या की प्रत्यक्षात मात्र निराशाच पदरी पडत आहे। परंतु आता
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे आणि 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळून तुम्ही नवीनसुद्धा कर्ज घेऊ शकता. कारण आता पूर्ण अहवाल हा तयार झालेला आहे. फक्त आता वाट आहे की 21 ते 22 मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची आणि या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होऊन नवीन जी आर प्रसिद्ध होऊन सर्व बँकांना तो जी आर पाठवण्यात जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सुद्धा सुरुवात होऊ शकते. तर शेतकरी बांधवांना ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.